त्यांनी काय केलेलं आहे की जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना दबावामध्ये टाकून त्यांच्याकडनं चुकीचे कामं करून घेतलेले आहे आणि जर आज साधारण घरातल्या व्यक्तीला जर ते त्रास देतील त्यांना तो त्रास डबल भोगावा लागेल। ते मंत्रिपदाचा चुकीचा उपयोग करत आहे। त्यांना हे समजून घ्यायला पाहिजे की नगराध्यक्ष आहे, तुमच्यासारखं मोठं पद नाही मला भेटलेलं आहे, मला एक साधारण नगराध्यक्ष पद भेटलेलं आहे की भुसावळचा मी विकास करेन, तर कमीत कमी तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे ना। तुम्ही वरतून मला दबाव टाकताय, मला हरिशमेंट करताय सर, जर मला असं राहील तर मी सहन करणार नाही। कोण दबाव टाकताय? संजय सावकारे साहेब दबाव टाकताय, भुसावळ जनतेलाही कळताय की किती दबाव टाकताय, हे तिला कामं करू देतानी या अधिकारापर्यंत जातील त्या अधिकारापर्यंत त्यांच्याकडनं खोटे कामं करून घेतील। जर माझं जर खोटं असतं तर मी निवडून आली नसती, मला पहिला मुद्दा तिकीट भेटलं नसतं, माझे सर्व कागदपत्र ओके आहे ना सर। मी निवडणुकीच्या वोटिंगच्या आधी सांगितलं होतं जाहीर सभांमध्ये की यांना मिळालेलं कास्ट सर्टिफिकेट हे बोगस आहे, चुकीचे डॉक्युमेंट देऊन हे कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे, हे टिकणार नाही। हे मी आता नाही, इलेक्शन व्हायच्या आधी सांगितलेलं होतं। समितीने ते अवैध ठरवल्यामुळे आता ती जागा त्यांना अपात्र करण्याची मागणी आपल्याकडून केली जाणार आहे का? ॲटोमॅटिकच अपात्र होतील, ते प्रोव्हिजनच तशी आहे की कलेक्टरांना एकदा ते विषय कळल्यानंतर ते शासनाला कळवतात आणि शासनाकडनं मग तसं नोटिफिकेशन निघतं। हो, 100% निवडणूक होईल पुन्हा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।